वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. उत्तरं कशी लिहायची ते समजून घेऊ. जिओग्राफी म्हणजेच भूगोल हा विषय आहे इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेचा. 39 कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे 7 मार्च 2025. इथे दिनांक दिलेली आहे 7 मार्च 2025 या वर्षीची ही प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी यापूर्वीच पोस्ट केलेली आहे. प्रश्नपत्रिका सोडवायची कशी ते आपण आज पाहणार आहोत. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे एकूण 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते पाहू आपण. भूगोल इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची याच वर्षाची बोर्डाची प्रश्नपत्रिका. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. 1 सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 आवश्यक तेथे आकृत्या किंवा आलेख काढावे. 3 रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4 नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि 6 नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आणि यापेक्षा आणखी एक सूचना आहे, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर लिहायचा, एकाखाली एक लिहायचे नाहीत. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये न घेता मी त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागात पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवला आणि दुसऱ्या भागामध्ये चौथा, 5वा प्रश्न सोडवला. हे दोन्हीही व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. या चॅनलची प्लेलिस्ट पहा भूगोल या विषयाची आणि त्यामध्ये तुम्हाला हे 2 व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे 2021 पासूनचे व्हिडिओ म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका आहेत, उत्तरपत्रिका आहेत, त्या देखील तुम्हाला तिथेच पाहायला मिळतील प्लेलिस्टमध्ये. आज आपण पाहूया 6वा आणि 7वा प्रश्न कसा सोडवायचा ते तिसऱ्या भागाचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6वा. आता जो 6वा प्रश्न आहे तो एकूण 8 गुणांचा आहे. त्यात अ आहे 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न खालील उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. उतारा 1-2दा वाचायचा, प्रश्न वाचायचे, सहजपणे उत्तर सापडतं. पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण 30° ते 60° उत्तर व 30° ते 55° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान झालेले दिसते. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचा विकास जास्त झालेला आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन, विस्तीर्ण गवताळ कुरणे, अत्याधुनिक यंत्र, अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि जमिनीच्या मोठ्या भागावर उपलब्धता यांनी प्रभावित झालेले आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये यांचा विकास व्यापारी दृष्टीने झाला. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून तेथे या व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा असणाऱ्या विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही. यावरचे प्रश्न. पहिला प्रश्न, पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण कोणत्या अक्षवृत्तादरम्यान झालेले आढळते? 2 पशुपालन व्यवसायाचा सर्वात जास्त विकास कोणत्या गोलार्धात झालेला आहे? 3 ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन व्यवसाय कोणत्या घटकामुळे प्रभावित झालेले आहे? 4 जगातील पशुपालन व्यवसायाचे यांत्रिकीकरण झालेले खंड कोणते? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. पहिल्याचं उत्तर आहे पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण 30° ते 60° उत्तर व 30° ते 55° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान झालेले आढळते. दुसऱ्याचं उत्तर पशुपालन व्यवसायाचा सर्वात जास्त विकास उत्तर गोलार्धात झालेला आहे. 3 ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन व्यवसाय विस्तीर्ण गवताळ कुरणे, अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि जमिनीच्या मोठ्या भागावर उपलब्धता यांनी प्रभावित झालेले आहे. 4 जगात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत पशुपालनाचे सर्वाधिक यांत्रिकीकरण आहे. ब प्रश्न आहे आकृती काढून नावे द्या. कोणतेही 2 सोडवायच्या. 4 गुण आहेत म्हणजे एक आकृती काढली तर 2 गुण, पण 3 दिले आहेत, 3 पैकी 2 सोडवा.
1. स्थिरावलेला मनोरा. 2. वर्तुळाकार वस्ती. 3. भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध. पहिली आकृती आहे स्थिरावलेला मनोरा. ही पुस्तकातून व्यवस्थित आकृती काढा, कारण स्लाईडवर तुम्हाला अव्यवस्थित दिसत असेल. स्थिरावलेला मनोरा. दुसरी आकृती आहे वर्तुळाकार वस्ती. ही पण पुस्तकात पाहून आकृती काढा. तलाव आणि बाजूला वस्ती दाखवलेली आहे, त्याला वर्तुळाकार वस्ती म्हणतात. आणि तिसरं आहे भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध. ही पण पुस्तकातूनच काढा. भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध 8व्या प्रकरणामध्ये 4थी आकृती दिलेली आहे. ही प्रश्न क्रमांक शेवटचा 7वा. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कोणताही एक, दोनपैकी एकच सोडवायचा. 8 गुण आहेत. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा. 2. व्यापारावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. आपण दोन्हींची पण उत्तरं पाहूया. पहिला प्रश्न आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक कोणते किंवा स्पष्ट करा. उत्तर. 1. शेती. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धतीचा वापर यामुळे शेती उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवड पद्धत, वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्या वितरणावर परिणाम होऊन लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ चीन, भारत या आशिया खंडातील देशात वैशिष्ट्यपूर्ण शेतीत भात पिकाचे उत्पादन जास्त असून तेथे लोकसंख्या जास्त आढळते. दुसरा घटक आहे खाणकाम. चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रात अनेक उद्योग केंद्रित होतात. त्यामुळे तेथे अनेक प्रकारच्या रोजगारांची निर्मिती होत असते. उद्योगांना आवश्यक असणारे कुशल, अकुशल कामगारांच्या वस्त्या या प्रदेशात असल्यामुळे हे प्रदेश दाट लोकसंख्येचे बनतात. उदाहरणार्थ भारतातील छोटा नागपूरचे पठार. काही खनिजांचे मूल्य जास्त असून विषम नैसर्गिक परिस्थिती असतानाही खनिजांचे उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणींचा प्रदेश. तिसरा घटक आहे वाहतूक. वाहतूक मार्गाच्या सुलभ उपलब्धतेमुळे कोणत्याही प्रदेशात जाण्या येण्यास सोयीचे असते. त्यामुळे वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असलेल्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ मुंबई शहर. या उलट जर जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा लागत असेल तर अशा प्रदेशात लोकसंख्येची गणना कमी असते. उदाहरणार्थ डोंगराळ व ग्रामीण भागातील वस्त्या. सागरी वाहतुकीमुळे व्यापारास चालना मिळते. अशा किनारी प्रदेशात लोकसंख्या वाढलेली आढळते. चौथा घटक आहे नागरिकीकरण. लहान मोठ्या उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होत असतात. तेथे लोकसंख्या वाढते व वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीय व्यवसायांमध्ये वाढ होते. त्याचबरोबर शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था व मूलभूत सोयीसुविधा यांची उपलब्धता, रोजगाराच्या संधी यामुळे अनेक प्रदेशात शहरी वस्त्यांचे पट्टे आढळतात. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड. पाचवा घटक आहे राजकीय घटक व शासकीय धोरणे. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण अथवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदाहरणार्थ रशिया देशातील सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या भागात लोकांनी स्थलांतरित व्हावे यासाठी रशियन शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा दिल्याने या प्रदेशात लोक स्थलांतरित होत आहेत. जपानमध्ये टोकियो शहर सोडण्याकरिता तेथील प्रशासन लोकांना प्रोत्साहन स्वरूप पैसे देत आहे. प्रश्न दुसरा. व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तर. व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू व सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार आदिम समाजाकडून केला जात होता. त्यात फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती. आता मात्र वस्तू आणि सेवा या दोहोंचाही व्यापार होतो. व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होतो. तो पुढील प्रमाणे. क्रमांक 1. नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. पृथ्वीवरील नैसर्गिक घटक, साधनसंपत्ती यांचे वितरण असमान आहे. त्यामुळे मृदा, खनिजे, वने, भूमी, जल, कृषी उत्पादने इत्यादी संसाधने काही प्रदेशात मुबलक, उच्च प्रतीचे आहेत तर काही प्रदेशात दुर्मिळ आहेत. अशा वेळी ज्या प्रदेशात कृषी संबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो ते अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात.
आणि या उलट ज्या देशात शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही अशा देशांना अन्नधान्ये आयात करावी लागतात. उदाहरणार्थ एखादी देश खनिज तेल निर्यात करते. या देशात खनिज तेल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्या बदल्यात ते अन्नधान्य आयात करतात. 2. हवामान. पृथ्वीवरील हवामान सर्वत्र भिन्न स्वरूपाचे असते. शिवाय ऋतूनुसार त्यात बदलही होत असतात. या हवामानामुळे वस्तूंचे उत्पादन, वाहतूक, समुद्राची स्थिती, बंदरांची स्थिती यावरही परिणाम होतो. प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर हवामानाचा परिणाम होतो. हवामानावर देशातील उत्पादनाचे प्रकारही अवलंबून असतात. उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय देश चहा, तांदूळ यांचे उत्पादन घेतात. हिमाच्छादन असलेले देश मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात. तिसरा घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व वैविध्य यामध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. ज्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते तेथे विविध वस्तूंना सतत वाढती मागणी असते. त्याचा परिणाम व्यापारावर होतो. उदाहरणार्थ भारत, येथे अन्नधान्याची आयात करावी लागते. लोकसंख्येची क्रयशक्ती व्यापारावर प्रभाव पाडते. ज्या देशाचा विकास झाला आहे तेथे दरडोई उत्पन्न अधिक आहे अशा देशातील लोकांचे राहणीमान चांगले असते. त्यांची क्रयशक्ती जास्त असल्यामुळे उच्च प्रतीच्या विविध वस्तू व सेवांना वाढती मागणी असते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात. कमी लोकसंख्येमुळे उत्पादन कार्यात गुंतलेले लोक, कमी मनुष्यबळ हे त्यांचे प्रमुख कारण असते. संस्कृती पुढचा चौथा घटक आहे. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. ज्यांचे जगभरात मूल्य अधिक असते त्यांना जगभर मोठी मागणी असून त्यामुळे व्यापारास चालना मिळते. उदाहरणार्थ चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, भारतातील काश्मीरी शाल व रेशीम, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट इत्यादी. क्रमांक 5. आर्थिक खर्च हा उत्पादनातील मुख्य घटक असून काही उत्पादनाची देशात निर्मिती करण्यापेक्षा ती वस्तू दुसऱ्या देशाकडून आयात करणे स्वस्त होत असल्याने व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान, प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर चहा उत्पादक देशाकडून चहा आयात करणे सोयीस्कर होते. क्रमांक 6. निपुणता. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ इस्रायलने कोरडवाहू शेती आणि शेती अभियांत्रिकी यामध्ये स्वतःला विकसित करून ते आपल्या सेवा वाळवंटात शेती करणाऱ्या देशांना निर्यात करतात. जपान देखील जगभर आपले तंत्रज्ञान निर्यात करत असतो. 7. शासकीय धोरण. प्रत्येक देशाचे आयात निर्यात संबंधात धोरण असते. या धोरणानुसार काही वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध असतात तर काही वस्तूंच्या व्यापारासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. उदाहरणार्थ भारताचे हायड्रोक्लोरिक्विन औषधाबाबतचे धोरण इत्यादी. 8. जागतिक परिस्थिती. व्यापार सुरळीत चालण्यासाठी जागतिक परिस्थिती पोषक असावी लागते. उदाहरणार्थ चीन. व्यापार मार्गावर असलेल्या देशात अस्थिर राजकीय परिस्थिती असेल तर त्याचा व्यापारावर परिणाम होतो. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 12वी भूगोल या विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.